शुभं करोति। असं कोणतं ठिकाण आहे जिथे न सांगता खोटं बोलून जावं लागलं तिला, तेही मला भेटायचं ठरलेलं असताना। बोला, काय काम आहे? किमया आहे तिथे? किमया? किमया इथेच असते? आय मीन आहे। आमचं जरा एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन सुरू होतं। इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग। आय एम सॉरी, इम्पॉर्टंट पर्सनल बिझनेस मीटिंग। डॉक्टर एक मिनिट। डॉक्टर जीवन आपणच ना? हो। आमच्या केंद्रातर्फे निराधार कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काहीतरी करावं असा विचार आहे आणि या सगळ्या उपक्रमासाठी तुमची गरज आहे। ठीक आहे, तुम्ही बसा, थोडा वेळ बसा, बोलूया आपण नंतर। ठीक आहे। किमया, अण्णा, तुम्ही इथे कसे? अगं केंद्राच्या कामासाठी आलो होतो डॉक्टरांना भेटायला। तू दिसलीस, एकदम घाबरलो मी। बघ समे, तुला बघायला आमचे अण्णा पण आलेत। अण्णा, समिधा ओळखलत ना तुम्हीला? हो तर मंगळागौरीला आली होती आपल्या घरी। हा मग दिल सोडू नकोस हा पोरी। हा, नाहीच सोडणार अण्णा। आणि डॉक्टर म्हणालेत पहिलीच स्टेज आहे, काळजीचं काही कारण नाही। हो हो हो, म्हणजे अगदी ठणठणीत बरी होऊन फुगड्या सुद्धा घालायला लागेल। समू, तू झोप आता शांतपणे। डॉक्टरांच्या राऊंडची वेळ झाली। असं गप्पा मारताना पाहिलं तर ओरडतील ते। अरे या या डॉक्टर, या या या। लवकर बरा करा आमच्या मुलीला। आमच्या किमयाची मैत्रीण, आणि ही किमया तुमच्या पेशंटची मैत्रीण आणि माझी लाडकी नात। डॉक्टर प्लीज माझ्या मैत्रिणीला वाचवा, तिच्या घरचे खूप हळवे आहेत। अण्णा, जर तुम्ही माझ्या केबिन मध्ये चला, मला काही महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी। आता डॉक्टर जीवन अण्णांना केबिन मध्ये काय सांगत असते? मला खूप भीती वाटते समोर। त्यांनी अण्णांना सगळं खरं सांगितलं तर? तुम्ही म्हणताय त्या कॅन्सरग्रस्त पेशंट्सवर, मुलांवरती उपचार करेन मी, पण एक अडचण आहे। कोणती? नाही, मी माझे चार्जेस, हॉस्पिटलचे चार्जेस घेणार नाही, पण त्या व्यतिरिक्तही कॅन्सरच्या उपचारांचा खर्च प्रचंड आहे, खूप आहे। त्याचं काय करणार आहोत आपण? मुलांच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या पैशाचा सुद्धा विचार केलाय आम्ही। तो उभा करण्यासाठी काही आम्ही योजनाही आखल्यात। बघू आता, त्याच्यातून जमेल तसा पैसा उभा करू। बर, येऊ मी? नाही, थांबा जरा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं। शुभं करोति।